जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांचे नागरिकांना आवाहन. नाशिक जिल्ह्यात घरगुती वापरासाठी LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच गॅसचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीत किंवा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी सिलेंडर मिळतो, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले, पण तसे नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अहिरे यांनी सांगितले की OTP मिळाला व बुकिंग झाल्यानंतर नियमानुसार 3-4 दिवसात सिलेंडर उपलब्ध होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. मनमाड येथील HP गॅस वितरक प्रशांत कातकडे म्हणाले की एकदा नंबर लागला व OTP मिळाला की सध्याच्या आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सिलेंडरनुसार 4 दिवसात घरपोच सिलेंडर दिला जात आहे. मात्र त्यानंतर 25 दिवस नंबर लावता येणार नाही. सध्या HP कंपनीची नंबर लावण्याची वेबसाईट जाम झाली असल्याच्या मनमाड परिसरातील ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वेबसाईट तातडीने सुधारावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. नमस्कार, मी सीमा अहिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक. सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो गॅस तुटवड्याच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे किंवा इतर काही माध्यमांद्वारे पसरल्या जात आहेत, त्याच्या बाबतीत मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की घरगुती वापरासाठी कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही आहे. त्यानंतर लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळतं आहे. तर याच्यातसुद्धा मी क्लॅरिफाय करू इच्छिते की पूर्वी जी गॅस नोंदणी करण्याची मुदत 21 दिवसांची होती ती फक्त 25 दिवस केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येतो ग्राहकांना आणि OTP आल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर मिळतं आहे. त्यामुळे माझं सगळ्या ग्राहकांना असं आव्हान आहे की कुणीही गॅस एजन्सीकडे गर्दी करू नये, कारण बुकिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला नक्कीच सिलेंडर मिळणार आहे. आणि ज्या ग्राहकांनी KYC केलेलं नसेल त्यांनी मात्र तातडीने KYC करून घ्यावं, जेणेकरून त्यांना गॅस सिलेंडर मिळण्यात कुठल्या अडचणी येणार नाही. त्यानंतर ब्लॅक मार्केटिंगच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक तयार केलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत हॉटेल्स आणि गॅस एजन्सीच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत आणि 21 हॉटेलच्या तपासण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही अवैध प्रकार आढळून आलेला